ज्या स्वराज्याच्या आपण सर्वजण राहतोय ती स्वराज्याची संकल्पना त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव हा विचार दिला। सर्व धर्मातल्या लोकांना एकत्र केलं। एवढंच नव्हे तर राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा यांनी त्या काळात ती कल्पना मांडली। म्हणजे लोकशाहीचा ढाचा ज्यांनी रचला छत्रपती शिवाजी महाराजांनी। आणि आज 336वी पुण्यतिथी छत्रपती संभाजी महाराजांची। मला समजत नाही काय झालंय का लोकांना की तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितला नाही, मी तर बघितला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने देव निश्चितपणे पाहायला मिळाला। त्या काळातले आपल्या जे लोक होते त्या सर्वांना, हे आपले पूर्वज होते। आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ पुरुषच म्हणायला पाहिजे ना, युग पुरुष आपण म्हणतो। दुर्दैव एवढंच आहे की या मूळ पुरुषांची राजमाता जिजाऊ असतील, शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज, त्यांची वारंवार थट्टा अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावरती विधान केले जातात। ज्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं एक एक क्षण लोकांच्या हितासाठी वेचला। आज तेच लोक, तो समाज, या समाज आता एवढा विकृत झालाय का? आणि युगपुरुषांचं साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत?